नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना असतील किंवा श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना असतील, या योजनेतील लाभार्थ्यांना आता थेट अर्थसहाय्य त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आज GR काढून यासंबंधी माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच आता हे पैसे जे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग यांच्यामार्फत 3 जानेवारी 2025 रोजीचा हा GR आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना राज्यामध्ये राबवल्या जातात। डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य मात्र आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची या ठिकाणी जे आहे शासनाची विचारधीन होती आणि आज अखेर त्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेले आहे। त्या संदर्भात जे आहे GR काढून माहिती देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय बघू शकता। यामध्ये बघितलं तर आता DBT अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला आधार व्हॅलिडेशन झालेले सर्व जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे। आता हे पैसे जे आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच आधार कार्डवर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। त्यामुळे तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे। राज्यामध्ये बघितलं तर 27,15,791 लाभार्थी आहेत। या अंतर्गत हे सर्व जे आता पैसे आहेत राज्यातला जवळपास संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेसाठी तब्बल जे आहे राज्य सरकारला 408 कोटी रुपये या ठिकाणी जे आहेत एवढं निधी आवश्यक आहे आणि तो निधी आता राज्य सरकारने वितरित सुद्धा केलेले आहे। त्यामुळे आता हे जे पैसे आहेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक अकाउंट राज्य सरकारने उघडलेलं आहे। त्या अकाउंटच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे। आपण बघितलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुद्धा थेट पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत जमा केले जातात, पण त्याचा जो अकाउंट आहे तो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे आणि जे संजय गांधी निराधार अनुदान असतील योजना असतील, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना असतील किंवा जे केंद्र पुरस्कृत जे योजना असेल त्या सुद्धा योजनेचे पैसे आता थेट तुम्हाला DBT अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहे। त्या संदर्भात राज्य सरकार जे आहे या ठिकाणी 408 कोटी रुपये सुद्धा या ठिकाणी मंजूर केलेला आहे। त्यामुळे हे पैसे आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील जे लाभार्थी 27 लाख लाभार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। जे संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। आता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये DBT अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहेत। ही एक मोठी आणि आनंदाची बातमी होती। बातमी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथे समय जय हिंद जय महाराष्ट्र।